शकता तुम्ही उन्हाळ कांदा नाही तर हा लाल कांदा आहे. हा लाल कांदा यंदा सर्व शेतकऱ्यांचा फेल गेला का? का पावसाचं प्रमाण जादा झालं, नायट्रोजनचं प्रमाण जादा झालं, त्याच्यामुळे पातीची पात जी आहे ही पातीला पिळे पडले आणि प्लॉट गेले. पण आपण जे आहे आपण जो ढेस देतो त्याच्यामध्ये लाल कांद्याला नायट्रोजन युक्त खत कुठलंही जात नाही. त्याच्यामुळं पाऊस जरी पडला तरी कांदा दम धरून राहतो. पातीला पातीला कुठल्याही प्रकारची पिळे वगैरे काही पडत नाही. तर तुम्ही एकदा आवश्यक आपलं प्रॉडक्ट वापरून बघा, चांगला रिझल्ट आहे. यांना पण चांगला आलेला आहे, तुम्ही वापरलं तुम्हाला चांगला रिझल्ट येणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव सागर वाघे. मी नव भारत ॲग्रो इंडस्ट्रीज कोल्हापूर ब्रँच संगमनेर तर्फे आज साहेबांच्या प्लॉटला आपण व्हिजिटला आलेलो आहेत. तर साहेबांचा आपण परिचय करून घेऊ. साहेब तुमचं नाव व पत्ता सांगा शेतकरी मित्रांनो. नमस्कार, माझं नाव संतोष बाळासाहेब शिंदे, राहणार काकडी. ठीक आहे. तर आपण साहेबांच्या प्लॉटला आपलं कांद्यासाठी ट्रीटमेंट दिलं तर नव भारत ॲग्रो इंडस्ट्रीजचं. तर साहेब तुम्हाला कांद्याला रिझल्ट कसा वाटला? कांद्याची साईज एकदम अशी मोठी झालेली आहे आणि आकार गोल आहे. हा. आणि त्याच्यानंतर मुळं पण चांगलेली आणि पात पात पण अशी ना जाड झालेली. हा म्हणजे दांड वगैरे हो, चांगलं दांड झालं, बिंड वेणी चांगलं चांगली झालेलं. झाली पातीची. हो. तर अं, तुम्ही दरवर्षी कांदा करता, हं. तर त्या प्लॉट मध्ये आणि ह्या वर्षीच्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय बदल वाटला? पण मला असं वाटतं, दरवेळेस मी कांदा करतो पण कांद्यात काही उत्पादन एवढं भेटत नाही. या वर्षी ना डबल उत्पादन भेटेल असं मला अपेक्षा आहे. हा, तुम्हाला एक अंदाज आला बघ, हो. नाही का? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता कांद्याची साईज अगदी छान झालेली आहे. कांदा साईजला चांगला आहे आणि कांद्याचा दांड पण बघू शकता तुम्ही. दांड पातीची संख्या चांगली आहे, मुळ्यांची वाढ पण चांगली आहे. तर आपण साहेबांना आपल्या कंपनीचं ट्रीटमेंट दिलं, त्यामध्ये आपली मॅक्सिगोड असेल, त्याच्यानंतर प्रॉम आहे, पॉवर ग्रो आहे, मायक्रोरायझा आहे. मायक्रोरायझा का देतो आपण? का मुळ्यांची वाढ चांगली होती. त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रन असेल कांद्याला कलर वगैरे येण्यासाठी, सल्फर वगैरे सल्फर आहे, त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे, निंबुळी पेंड आहे. हे सगळे त्यांना भेसळ डोस मध्ये आपण दिलं होतं आणि त्यांना वेळच्या वेळेला मार्गदर्शन करून आपण त्यांना कांद्याचा प्लॉट अतिशय सुंदर असं आणून दिलेला आहे. तर साहेब तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? शेतकऱ्यांनी हे नवभारतचं हे खत आहे, मला असं वाटतं वापरावं. रासायनिक खतांचा जरा वापर कमी करावा. हं. असं आता याच्यामध्ये तुम्ही आपला डोस व्यतिरिक्त दुसरं काही टाकलं होतं? रासायनिक खत मी एक पण वापरलेलं नाही. नाही, काही 10-20 नाही, वगैरे काही काहीच वापरलेलं वापरलेलं नाही. म्हणजे आम्ही दिलेलं हो, तेवढंच तुम्ही तेवढं त्याच्यात तेवढंच टाकून तेवढं हे केलं, टाकलेलं फायनल आहे. केलं. हो, नाही. कमी खर्चात जास्त उत्पन्न. आणि आता यो बघू शकता तुम्ही, उन्हाळ कांदा नाही तर हा लाल कांदा आहे. हा लाल कांदा यंदा सर्व शेतकऱ्यांचा फेल गेला का? का पावसाचं प्रमाण जादा झालं, नायट्रोजनचं प्रमाण जादा झालं, त्याच्यामुळे पातीची पात जी आहे ही पातीला पिळे पडले आणि प्लॉट गेले. पण आपण जे आहे आपण जो ढेस देतो त्याच्यामध्ये लाल कांद्याला नायट्रोजन युक्त खत कुठलंही जात नाही. त्याच्यामुळं पाऊस जरी पडला तरी कांदा दम धरून राहतो. पातीला पातीला कुठल्याही प्रकारची पिळे वगैरे काही पडत नाही. तर तुम्ही एकदा आवश्यक आपलं प्रॉडक्ट वापरून बघा, चांगला रिझल्ट आहे. यांना पण चांगला आलेला आहे, तुम्ही वापरलं तुम्हाला चांगला रिझल्ट येणारच आहे आणि आपली व्हिजिट वगैरे राहते. तर साहेब तुम्ही समाधानकारक आहात का? हो, खूप समाधानकारक. आणि ठीक. तसं बघितलं तर यांच्या कांद्याला म्हणजे बघा, सगळ्या कोणताही कांदा घ्या तुम्ही, मायक्रोरायझा मुळ्याची संख्या बघा कशी आहे, एकदम परफेक्ट आहे की नाही? तुम्ही बघा कोणता घ्या हातात, असं नाही काय निवडून घ्या, असं काही दुसऱ्यावानी निवडून आपण काय दाखवत नाही. जे आहे ते प्युअरिटी मध्ये दाखवतो. म्हणजे मुळ्याची संख्या ही एकदम क्लिअर आहे. आणि असं तुम्ही बघितलं तर हा उपटलेला कांदा सुद्धा बघा एकदम परफेक्ट आहे. म्हणजे त्याची सुद्धा मुळी एकदम परफेक्ट आली. आणि तुमच्या रानामध्ये मुळीचं प्रमाण पहिले कमी होत, हो, आता तुम्ही मुळीची संख्या पहा. जेवढी मुळी असते, जेवढी मुळी आहे तेवढा कांदा तुमचा वरती बनतो. ह्या सगळा डिपेंड कुठं धरला जातो? तुमच्या मुळीवर डिपेंड धरला जातो. जिथपर्यंत ही मुळी खोलवर जाते तिथपर्यंत तुमचे सगळे जेवढे अन्नद्रव्य आहे जमिनीतले ते उचलून ती कांद्याला पुरवते. आणि हे बघा तुमची पाथीचा म्हणजे जुडी झालेली सुडी एकदम. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 लेअरचा कांदा म्हणजे हा साईज राहतो. आणि ज्या वेळेस तुमची लेअर कमी राहत्या, म्हणजे हा बघा हा घ्या, तरी बघा छोट्यात छोटा कांदा घेतला तरी पण आपली कांद्याची साईज ही आहे. म्हणजे त्याच्यात बघा 1 2 3 4 5 6 7 लेअरचा कांदा इथपर्यंत बनवू शकतो.
पण ज्या वेळेस तुम्ही हा मोठी साईज घेता, म्हणजे आता तुमच्या, मला तर वाटत नाही तुमच्या ज्यात थोडीशी छोटी साईज आहे, पण बरीचशी सगळी हीच साईज आहे. सगळा गोळा सगळा गोळा मार आहे, बरोबर आहे की नाही? हो. ही नवभारतची खरी कसोटी आहे. बरोबर. म्हणजे नवभारतचे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला मेन म्हणजे हे पाहायला भेट हो. मुळ्याची संख्या, बरोबर आहे की नाही? आता तुम्ही किती तुमच्या पाठीमागे कांदे किंवा इकडे पण भरपूर कांदे, हा, तर सगळी साईज कशी आहे? साईज सारखी आहे. सारखी आहे एकदम. हम्म. आता तुम्ही उपटून ठेवलेले हे बघा, त्याचं काढायचं हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग चालू आहे आणि हार्वेस्टिंगच्या काळामध्ये ही साईज आहे सगळी. असं काही नाही की बुवा हे नुसतं मोठले म्हणून उपटून दाखवले, तुम्हाला कांदे सर सगट सारखेच. मी दाखवू शकतो. हे बघा, कांद्याची साईज अगदी एकदम छान आहे. छान आहे. या हातात घ्या तुम्ही पण. आणि कस्टमर सुद्धा भरपूर खुश झालेलं आहे, असं काही नाही. हे बघा, एकदम कोणताही कांदा घ्या. कोणता कांदा कांदा घ्या. कोणता घ्या तुम्ही, इथं काय अशी निवडक आपण निवडक उपटले नाही ठेवलेले आम्ही. नाहीये आपण. इथं एकदम टॉप असे क्वालिटीचे कांदे आणि ही नवभारतची खरी प्रॉडक्ट एकाच वापरले मार्केटला कांदे देतं. काढलेले. म्हणून नवभारत हे प्रॉडक्ट कधी शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. कसं वाटतं तुम्हाला याच्यावर? हो. वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी. रासायनिक खतांचा वापर जरा कमी केला हा, पाहिजे. आता रासायनिक खतावाल्यांचे कांदे अशी साईज झालेली आहे. हो. म्हणजे- टॉप कांदा त्यांचा असं आहे. हा, म्हणजे पिळलेले कांदे काहींची साईजच झाली नाही. पण ही कला, आणि तुम्ही विशेष म्हणजे तुम्ही खत टाकल्यानंतर दुसरं काहीच केलं नाही, नाही. हे आम्हाला फार विशेष वाटलं. त्याच्याला स्प्रे किती झाले, स्प्रे 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे आणि लाल कांद्याला विशेष म्हणजे असं आहे का स्प्रे इतके होते ना, भरपूर. मागच्या वर्षी भरपूर त्याला spray काही झाले. लिमिट नसते. लिमिट नसतं, काही वातावरण काहींची- फिरलं स्प्रे हा, चालू होतात. 7 ते हो. 8 स्प्रे लागत आहे लाल कांद्याला. हो. पण आज आम्हालाच विशेष वाटायला लागलं का तुम्ही म्हणजे, 2 स्प्रे मध्ये आणि अगदी विशेष छान. म्हणजे तुम्हाला जेवढं खत दिलं होतं आम्ही त्याच्यातलं- 7,000चं, हो. त्या 7,000च्या खतातून सुद्धा तुम्ही 5,000चं खत वापरलं. 2000 आणि हे बघा, हे खत अजून आमचं शिल्लक पण आहे याच्यातून उरलेलं. हो. हे बघा, खत सुद्धा material उरलेलं आहे, म्हणजे अर्ध्या गोण्या आमच्या उरलेल्या आहे. मटेरियल उरेल आहे. म्हणजे ही कला आहे का कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादन चांगलं निघतं. उत्पादन चांगलं आणि भरघोस उत्पन्न. तेव्हा मी तर शामकाच म्हणन की शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून हे खत वापरायला पाहिजे. आणि हाच डोस जर तुम्ही ना गावठी कांद्याला वापरला तर फायदा काय होतो, तुमचा कांदा आहे ना लॉंग टाइम मध्ये टिकतो. अगदी शेवटपर्यंत कांदा टिकतो. कांदा कुठल्याही प्रकारे सडत नाही. याची क्वालिटी चांगली, कारण की त्याच्यामध्ये नायट्रोजन अगदी कमी जात, त्याच्यामुळे कांदा टिकायला चांगला राहतो. घ्या रे मुलांना सगळ्यांनी कांदा जरा. थोडं उभे राहा आमच्या मागे. उभे राहा तुम्ही आमच्या मागे. बघा ही कला अगदी टॉप रिझल्ट आला टॉप रिझल्ट एकदम. साहेब. तुम्ही समाधानकारक आहेत का? हो, समाधानकारक आहे. ठीक आहे, ठीक आहे. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. 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 साहेब नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. बंद झालं काय? घाम निघालाय फार.